माझ्यावर एक उपकार कर, मला एखाद्या आश्रमात ठेव. वाटेल ते बोलू नकोस, योग्य तेच बोल. योग्य तेच बोलतोय दादा. हे बघ, मी आश्रमात गेलो तर सगळं सुरळीत होईल. अरे काय सुरळीत होईल? तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलायस का तू? काहीतरी बडबडतो. पार तुझ्या दुराव्याचं दुःख झेलण्याची ताकद आहे का माझ्यात? पण तू तुझं दुःख माझ्या खांद्यावर का लादतोयस? हे बघ, जोवर मी त्या घरात आहे तोवर कोणाला सुख लाभणार नाही. प्लीज दादा, माझी त्या घरातून सुटका कर. वहिनी, अगं ए वहिनी, अगं मला क्लासला जायला उशीर होतोय, प्लीज कपडे आणि बॅग दे ना. मला माहित आहे ग, मी तुझ्यावर रोजच आलोय, पण काय करू, नाईलाज आहे ग माझा. तुझे ते नेहमीचे स्टोमणे, कपाळावरच्या आठ्या, छे. पण अपंग असलं म्हणून काय झालं? मला सुद्धा राग येतो. मलाही आत्मसन्मान आहे, मन आहे, इच्छा आहेत. मला सुद्धा दुसऱ्यासारखं सन्मानानं जगावंसं वाटतं, पण नाही, सगळं माझ्या विरुद्ध. अपंग असण्याची एवढी मोठी शिक्षा, नाईलाज आहे ग माझा. नसता मला काय तुझ्यावर ओझवून राहायची हौस आहे होय? साहब, 2 दिन से कुछ भी नहीं खाया, बहुत भूख लगी है, पैसा दो ना. चल आगे जा. थांब. हे घे, असू दे. सर, मी आत येऊ शकतो? तू उशीर आलायस. तुला आत घेऊन मी शाळेचे नियम नाही मोडू शकत. तू जाऊ शकतोस. तुला यायला उशीर का झाला? सर, मी माझे बस भाडे एका अपंग मुलाला दिले, कारण तो 2 दिवसापासून उपाशी होता. सर, आता कसं ग मला सर येऊन ओरडतील ना, मी काल अभ्यास नाही केला.
ए उठ, चल मागच्या बाकावर बस. ही माझी जागा आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा बसून या थँक्यू जागेवर. सर. थँक्यू सर. हे बघा, पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेची सहल अजंठा, एलोरा, महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणी जाणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपापली नावं नोंदवून घ्यावीत. विवेक संतोष जाधव, ठीक आहे बाळ. अमर कुलकर्णी, ठीक आहे. अर्चना संजू पाटील, ठीक आहे, बस. सागर सुनील कांबळे, ठीक आहे. पल्लवी मधुकर राणे. हा बस बस. पार्थ सावंत. अरे तू कशाला नाव नोंदवतोस पार्थ? तुझा ट्रिप लावून काही फायदा होणार नाही. फक्त बसून राहावं लागेल तुला. बस. पार काय झालं? असं असं उदास का उभा आहेस? काही नाही रे, असंच. हे बघ, तू नाराज असलास की इथेच येऊन बसतोस, हे मला माहिती नाही का? दादा, हे अपंगत्व मला एक शापच आहे. अरे शाळेत कोणी दोन शब्द प्रेमाने बोलत नाही, कुणीच माझ्याशी मैत्री करत नाही, सगळेच तिरस्कार करतात. मी अपंग नसतो तर किती बरं झालं असतं ना. मोका तिकडे तिकडे फिरलो असतो. मग मग तू मला शोधत फिरला असता. मी रात्री उशिरा घरी परतल्यावर तू माझ्यावर रागावला असता आणि मग मी ट्रिपला सुद्धा जाऊ शकलो असतो. तुला ट्रिपला जावंसं वाटतं? हो, पण सावंत सर म्हणतात की तुझा ट्रिपला येऊन काय फायदा, नुसतं बसून राहावं लागेल. एवढंच ना, मग काय नाराज होतोस? मी तुला त्यांच्यापेक्षा छान छान ठिकाणी फिरायला नाही, मग तर झालं. दादा, मी आहे ना, मग कशाला काळजी करतोस? आणि असं नाराज नाही व्हायचं. वहिनी पाणी दे ना, खूप तहान लागली आहे. जी कामं तुमच्याकडनं होत नाही ते ठीक आहे, पण पाणी घेण्या इतपत ही गेलेलो नाही होत आपण. पार्थ, हम्म? काय रे, काय झालं डोक्याला? पट्टी कसली? काय नाही रे. बघू. अरे काय लागलं? जास्त नाही लागलं? असंच पडलो. हे राजा, स्वतःची काळजी घे, सांभाळ स्वतःला. कदाचित स्वतःला सांभाळता आलं असतं तू. मला जरा ही वांगी द्या, पाव किलो. मॅडम पडीत टाका ना. आणि आणि ही मिरची द्या, 100 ग्रॅम. मॅडम पलटीत टाका ना.
आलं द्या 100 ग्रॅम. मॅडम पलटीत टाका ना. काय हो तुम्ही भाजी विकताय की मस्करी करताय? प्रत्येक गोष्ट मीच उचलून द्यायची तुम्हाला? मॅडम मी पायाने अपंग आहे ना, तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मेहरबानी करून ते आलं टाका ना यामध्ये. मॅडम हं? 50 रुपये. हो. हे परमेश्वर, तुम्हाला पाय दिले नाही म्हणून मी तुझ्यावर कधीच रागवलं नाही. पण जसा पायाने अपंग आहे तसं मनही अपंग दिलं असतं तर किती बरं झालं असतं. सुख दुःख इच्छा आशा अपेक्षा कधी उभारल्याच नसते. भरभरून या विश्वाचा आनंद घ्यावा असं कधी वाटलंच नसतं. मग जर या सगळ्या गोष्टींपासून मला तुला वंचितच ठेवायचं होतं तर मला जन्माला तरी का घातलंस? पार्थ, काय रे एकटाच का बसला इकडे आणि शाळेत नाही गेलास? पार्थ काय झालं? का नाही गेला शाळेत तू? बरं चल चल माझ्या बरोबर, मी सोडतो तुला. चल. दादा तू जा, मला नाही यायचंय. अरे पण का नाही यायचं तुला? नाही यायचंय. काय झालं मला सांगणार नाहीयेस का? तू नक्की येणार नाहीयेस? ठीक आहे, मी इथे बसून जातो दिवसभर तुझ्या बरोबर, कळलं? पण एक शब्द माझ्याशी बोलू नकोस हा, पहिलेच सांगून ठेवतो. अरे मला इथे राहायचं नाहीये. वीट आलाय मला रोजच्या कटकटीचा. ठीक आहे, तू सांग मी काय करू. तुला हवं ते करेन मी, बस. माझ्यावर एक उपकार कर, मला एखाद्या आश्रमात ठेव. वाटेल ते बोलू नकोस, योग्य तेच बोल. योग्य तेच बोलतोय दादा. हे बघ, मी आश्रमात गेलो तर सगळं सुरळीत होईल. अरे काय सुरळीत होईल? तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलायस का तू? काहीतरी बडबडतो. पार्थ, तुझ्या दुराव्याचं दुःख झेलण्याची ताकद आहे का माझ्यात? पण तू तुझं दुःख माझ्या खांद्यावर का लादतोयस? हे बघ, जोवर मी त्या घरात आहे तोवर कोणाला सुख लाभणार नाही. प्लीज दादा, माझी त्या घरातून सुटका कर. सुटका? होय, सुटका. अरे खून केल्यावर कारावासाची शिक्षा मिळते, ती कोठडी परवडली. पण मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला इथे भोगायला लागते. पार्थ, तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतका मी मोठा नाहीये. तू मला आश्रमात ठेव, बस. पार्थ राजा, समजून घे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे घाबरट आहेस तू. एकटेपणाचं दुःख तुझ्याकडून पेलणार नाही म्हणून तू मला याचा ढकलतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला आश्रमात ठेवलं नाहीस तर मी आत्महत्या करीन. तरी सुद्धा माझा निर्णय पक्का आहे.